आणि ह्या आठवड्यात कदाचित कुणाचे डाऊट्स वगैरे राहिलेत का रे क्लॅरिफाय करायचे? यशराज वगैरे कोणी पाठवले होते आणि मी अजून पाठवायचं राहिलोय असं. काय विचारतोय नाही ना कोण? कारण नाही सर. हा आठवडा कम्प्लिटली गडबडीतच गेलोय माझा, त्यामुळं तरी पण काय असेल तर सांगा मला फक्त, म्हणजे मी लगेच सोल्युशन्स पाठवतो त्याचे. ठीक आहे. आणि ठीक आहे, येऊ दे जरा, एकच मिनिट थांब. वर्क पाहण्याचे बघितलंय ना बेसिक मॉड्यूल वगैरे, थोडे थोडे क्वेश्चन्स. हो सर. ओके, हो सर, बघितलं. बेसिक फॉर्म्युले पार्ट पाहिजे. आणि मी तुम्हाला खूप डेप्थमध्ये नेत नाही, कारण याच्यात लॉजिकल थिंकिंग खूप लागतं. कोणी स्प्रिंग आणेल, कोणी पोटेन्शियल एनर्जी आणेल हाईटची. ओके, तुम्हाला सिस्टम इमॅजिन नाही झाली तर तुम्हाला याचे क्वेश्चन पण सुटणार नाहीत वर्क एनर्जी थेरमचे. तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे कुठली एनर्जी कशात कन्वर्ट होतीये, काय होते. थोडे क्वेश्चन्स घेऊया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल मी काय सांगतोय ते. ओके, आपण घेतलेले आहेत क्वेश्चन्स ते, म्हणजे प्युअर लॉजिकल थिंकिंग पाहिजे. ओके, याच्यामध्ये फॉर्म्युले इझी आहेत. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? mv स्क्वेअर. एम व्ही स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला एमजीएच असतो का फोर्सवर डिपेंड करतो? फोर्सवर डिपेंड. जर मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणत असेल तर त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी काय असते? mgh. जर मी स्प्रिंग बद्दल बोलत असेल तर त्याच्यामधली हाफ के पोटेन्शियल स्क्वेअर. हाफ एक्स म्हणजे काय असतं? लेंथ ऑफ द स्प्रिंग. नाही सर, मग काय? एक्सटेन्शन और कम्प्रेशन. बरोबर. अजून इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असते. अजून भरपूर गोष्टी आहेत, पण त्या सध्या तुम्हाला दोनच गरजेचे आहेत, कारण मोस्टली 90% क्वेश्चन मेन्स, ॲडव्हान्स, नीट सगळीकडेच ह्याच्यावरच पडतात. एकतर ग्रॅव्हिटेशन असेल किंवा स्प्रिंग असेल. सो यू नीड नॉट वरी अबाउट दॅट. त्यानंतर वर्कचे बेसिक फॉर्म्युले एक्झाम ओरिएंटेड आहेत, ते वापरून काय तुम्ही एकदम हायर लेवलचा प्रॉब्लेम सोडवू शकत नाही. ठीक आहे, पण वर्क एनर्जी थेरम हा ह्या चॅप्टरचा काय क्रक्स आहे, गाभा. आणि सिस्टम आहेत घेतले होते मध्ये क्वेश्चन मी. एक पार्टिकल आला, स्प्रिंगला थडकला, त्याच्यातली कायनेटिक एनर्जी याच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. काय तुम्हाला आठवतंय का? हे जर इमॅजिन नाही झालं तर तुम्ही ती इक्वेशनच लिहू शकणार नाही. येतंय लक्षात मी काय सांगतोय? यावेळी फ्रिक्शनला जास्त घेतलेलं नाही मी त्याच्यामध्ये, फ्रिक्शन लॉसेसना जास्त कन्सिडर नाही केलेलं. ह्या वर्षी जी वर्क एनर्जी थेरम आहे ती फंडामेंटल आहे, म्हणजे अगदी नीट पर्यंत किंवा जेई मेन्सच्या 50% आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे जे येतं ते फ्रिक्शनला घेऊन येतं किंवा इंटिग्रेशन बेस्ड असतं ते. सो विदाऊट एनी फर्दर डिले लेट्स स्टार्ट द लेक्चर. थोडं हे करू. काय काय शिकलो होतो याच्या आपण? वर्क शिकलो होतो, बरोबर का? वर्कचा बेसिक फॉर्म्युला जो शाळेत शिकला तो काय होता तुम्ही? शाळेत फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ह्या दोन्ही क्वांटिटी कसले आहेत? स्केलर का वेक्टर? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. हो सर, स्केलर. आणि वर्क म्हणजे काय असतं रे? डेफिनेशन काय सांगितलेली वर्कची मी? एनर्जी ट्रान्सफर. ओके, एनर्जी ट्रान्सफर म्हणजे समजा मी एखाद्या बॉलला किक मारली तर माझ्यातली एनर्जी बॉलमध्ये जाणार ना. इमॅजिन होते का सगळ्यांना? हो सर. पॉझिटिव्ह वर्क केलं म्हणायचं. ठीक आहे, याचा अर्थ असं नाही ही दिशा पॉझिटिव्ह वर्कची, ही दिशा मायनस, असं नाही ना की मी ह्या दिशेलाच मारतो, कुठल्याही दिशेला मारू शकतो. लक्षात येते? त्यामुळे वर्कला डायरेक्शन मॅटर करत नाही. एनर्जी बाहेर गेली का आत आली एवढंच मॅटर करतं. म्हणून ते प्लस मायनस जे येतं वर्कला ते कसलं आहे? प्लस मायनस झिरो वगैरे. एनर्जी ट्रान्सफर झाली की नाही झाली त्याचा येते, डायरेक्शनचा नाहीये. त्यामुळे दिस इज स्केलर क्वांटिटी. सगळ्यांना कळते नाही? हो सर. ओके, आय एम नॉट एबल टू हिअर युअर व्हॉइस. बाकीच्या आवाज येतोय का रे माझा? का नेटवर्क मध्ये इश्यू? हो सर, येतो. नीरव तिथलं बघ जरा नेटवर्क. मी रेकॉर्डिंग लावतोय तरी पण काही मिस झालं तर बघशील नंतर. ठीक आहे, हे स्केलर क्वांटिटी काय असते कळलं का सगळ्यांना? का असते ते? हो सर. करायला जाऊन परत तुम्हाला शिकवायची गरज नाही ना कुणी. स्केलर का असते, वेक्टर का असते? ओके, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं कुठलं मल्टिप्लिकेशन मला स्केलर देतं रे? डॉट. सगळ्यांना क्लिअर आहे? मग ह्याच्यावर क्वेश्चन घेतले होते आपण, बरोबर का? हे फॉर्म्युला आठवत ना सगळ्यांना? डॉट प्रोडक्टला अजून एका पद्धतीने लिहायचो आपण, ए डॉट बी ला. कसं लिहायचो?
अँगल मध्ये त्यांच्या AB cos ए बी कॉस थिटा. तसंच हा दुसरा फॉर्म्युला बनतो बघायचा, एफ एक्स कॉस थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड इट्स डिस्प्लेसमेंट. तुम्हाला काय आठवते का रे सगळं? हो सर. हो सर आठवतंय. त्यानंतर समजा आता हे जे दोन गोष्टी होत्या ह्या कॉन्स्टंट फोर्स साठी होत्या. जर हाच फोर्स व्हेरिएबल असेल तर काय करायचं होतं आपण? इंटिग्रेशन ऑफ x. इंटिग्रेशन एफ डी एक्स. म्हणजे समजा त्या फोर्सने त्याला x1 पोझिशन पासून x2 पोझिशन पर्यंत नेलं असेल तर आपण वर्क डन असं काढू शकतो. आणि हाच जर तुम्हाला ग्राफ मध्ये दिला असेल तर काय करायचं असतं? Area under the graph. एरिया अंडर द कारण इंटिग्रेशनची मेन डेफिनेशनच एरिया अंडर दी ग्राफ काढली आपण. ओके, सो एरिया अंडर कुठला कर्व रे? कुठला पण चालतो का एफ आणि एक्स मध्ये पाहिजे फक्त? F आणि x मध्ये. वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ किंवा पोझिशन ग्राफ. मेन्सला ह्या वर्षी काय क्वेश्चन पडलेला? बऱ्यापैकी जण चुकलेत त्यात, कारण माहित होतं ते, त्या हिशोबानंच त्याने विचारलं होतं क्वेश्चन. त्याने काय केलं होतं, असा ग्राफ दिला होता फोर्स वर्सेस टाइमचा, आणि त्याच्यामध्ये असं दिलं होतं. आता मला ग्राफ एक्झॅक्टली आठवे ना, त्यामुळे मी काय मनाचा देतोय मी असं काय पण. तर फोर्स वर्सेस टाइमच्या ग्राफ मध्ये इम्पल्स मिळतं ना. हा, त्यानंतरच्या गोष्टी आता सध्या मी काय म्हणतोय कळतंय का? काय ग्राफ कुणाकुणामध्ये दिला होता? फोर्स आणि टाइम मध्ये, आणि त्यांना विचारलेलं वर्क डन काय असेल. मग पोरांनी काय केलं, लगेच पटापट एरिया काढला आणि पहिला ऑप्शन तोच होता. समजतंय? पण ह्यानं वर्क मिळतं का रे आपल्याला? नाही. नाही सर. ओके, त्यांनी मास दिलं होतं. जर मी फोर्सला मासनं डिवाइड केलं तर इथं एक्सेलरेशन वर्सेस टाइम ग्राफ भेटेल की नाही मला? एक्सेलरेशन वर्सेस टाइम ग्राफ मला काय देतो? कशाची व्हॅल्यू देतो? Change in velocity. चेंज इन व्हेलॉसिटी. त्याच्यावरनं मी चेंज इन कायनेटिक एनर्जी काढू शकतो, आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी नथिंग बट वर्क डन. ही एवढी मोठी प्रोसेस करायची होती. अबे कळतंय का? सीईटीचा क्वेश्चन नाही तो, लगेच 2 मिनिटात सोडायला. थिंकिंग जर तुम्हाला नाही जमला तर नीटवाल्यांना वगैरे गरजेचं नाही एवढं सगळं, त्यांना डायरेक्टच क्वेश्चन पडतात. पण मेन्स ॲडव्हान्ससाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला ते काय म्हणतात त्याला, अवेअर राहिलं पाहिजे. ठीक आहे, मेंटली स्टेबल राहिलं पाहिजे. लगेच दिसला क्वेश्चन ओढायला सुरू नाही करायचं तिथं. समजतंय काय चुकलं होतं पोरांचं इथं ह्या क्वेश्चन मध्ये? हो सर. हे थिंकिंग करायचं. मग आदित्य तू म्हणला इम्पल्सची कन्सेप्ट आहे. मग इम्पल्स म्हणजे काय असतं? चेंज इन मोमेंटम असतं, ते चेंज इन व्हेलॉसिटी. हो. समजतंय? मग तिथनं ते चेंज इन कायनेटिक एनर्जी. सोपा होता क्वेश्चन, एवढा नाही. फक्त तुम्हाला म्हणजे एवढा पण काही डेंजर नव्हता तो, पण त्यावेळी तुम्हाला ते क्लिक होणं गरजेचं आहे की एफ एक्स करो मधलाच एरिया मला काय देतो? वर्क देतो. हे लक्षात राहील का तुमच्या? हो सर. आता ह्याच्यावर जर क्वेश्चन घ्यायचे झाले, ह्याच्यावर भरपूर क्वेश्चन घेतलेत. कुठल्या ह्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे? हे जे समोर दिसतंय वर्क मध्ये, का जमतंय कशावर पण क्वेश्चन पडला तर? जमते सर. खरं जमतंय का? हो सर. ऐका, क्वेश्चन घ्या. तुमच्या बुद्धीवर बाळांनो, तुमच्यापेक्षा मला जास्त भरोसा आहे. घ्या क्वेश्चन. एक फोर्स आहे गिव्हन ॲज ax प्लस bx स्क्वेअर. ओके, मी असं म्हणलंय, फाइंड द वर्क डन इन मूविंग द बॉडी फ्रॉम x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b. ट्राय कराल? हो सर. करा. डेंजर काहीतरी येणार आहे, करा. तुमचं मॅथमॅटिकल स्किल महत्वाची तिथे. नीरव, आता येतोय का रे आवाज? हो सर येतोय. ओके.
डेंजर येते ना काहीतरी. हो सर. येऊ दे करा. कसं सोडवणार रे? एक्स न मल्टिप्लाय करून याला. नाही सर, इंटिग्रेशन. नाही sir. इंटिग्रेशन कुठला करून फोर्स मग ते लिमिट्स कॉन्स्टंट की व्हेरिएबल? व्हेरिएबल. व्हेरिएबल व्हेरिएबल फोर्सला असले चमत्कार करायचे नाहीत. खूप जण करतात तुमच्यातले. त्यांना अजून कन्सेप्ट क्लिअर नाहीये. डायरेक्ट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एक्स न मल्टिप्लाय करणार. अबे मग इंटिग्रेशन कशाला शिकलोय आपण? बा केलंय का कोणी ते? पण आता हे परत नाही शिकवत बसणार मी. इंटिग्रेशन ऑफ एफ डी एक्स, बरोबर ना? हो. इंटिग्रेशन हो ऑफ सर. एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर फ्रॉम ए टू बी डी एक्स, हम्म. बरोबर का? हो. मग किती हो. झाले? ए एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस बी एक्स क्यूब बाय 3, बरोबर ना? खरंच डेंजर आहे ते थोडंसं. ठीक आहे, जाऊ दे. काय केलंय का पुढं काय सॉल्व? ए बी स्क्वेअर सर ते प्लस आहे ना म्हणजे. तर तिथं मध्ये प्लस यायला पाहिजे. प्लस यायला पाहिजे ना सर. प्लस आहे, प्लस आहे, चुकून लिहिलं. ए बी स्क्वेअर बाय 2 मायनस बी बी क्यूब बाय 3. बी पॉवर 4. पहिला ग्राफ पहिलं हे लिमिट, आणि दुसरं काय ए क्यूब बाय 2 मायनस ए क्यूब बी बाय बी ए स्क्वेअर. बी ए स्क्वेअर कसं? बी ए क्यूब ना? हा हो. हो सर. ए काय कळलंय का तुम्हाला हे काय? हो सर. तर काय करायचं हो, सर. तुम्हाला? काय करायचं? तर काय करू मेन्सला शकतो? पडू शकतो हा क्वेश्चन. काय पण टाकतात मना दिली ते. समजते आता ह्यातलं काय काय फक्त ब्रॅकेट ओपन करून नुसतं तसं ठेवू शकतो. नुसतं तसं ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, एवढं काय हे डेंजर नाही, सर. काळजी नका करू. किंवा तुम्ही असं करू शकता, ए बी स्क्वेअर मायनस ए क्यूब बाय 2, ओके, आणि हे प्लस ए क्यूब बी मायनस बी रेस टू 4/3. तुमचा आता मॅथ्स किती चांगला आहे त्याच्यावर ठरेल, ते तुम्हाला कळलंय का नाही? काय कळलंय का हे? खरं मध्ये प्लस आहे ना? एक हो मिनिट. सर. हो सर. तर तिथं मध्ये प्लस. हो सर. परत मग सगळेच प्लस येणार आहे. नाही सॉरी, हो. हे मायनस येणार. हो सर. एक मिनिट, तुम्हाला जमते याच्या पुढचं? जमते. हो सर. ठीक हो आहे, सर. लक्षात आले. बेसिकली काय करायचं कळते ना तुम्हाला? हो सर. ओके. त्यानंतर अजून कशामध्ये भीती वाटते तुम्हाला? डॉट प्रोडक्ट जमतं का सगळ्यांना? हो सर. हो. खरं? ठीक आहे, चलो. सेकंड कन्सेप्ट बघा काय होती. एनर्जी मध्ये आपण दोनच टाईप बघितले, कायनेटिक आणि पोटेन्शियल, बरोबर ना? हो सर. हो सर. कायनेटिक म्हणजे कुणाशी रिलेट करतं रे? मोशन, व्हर्च्युअल मोशन. 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 मग त्याचा एकच फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ एम हाफ व्ही एम व्ही स्क्वेअर. स्क्वेअर. मोमेंटमला कसं लिहायचो रे आपण? टी स्क्वेअर बाय 2m. नाही, स्क्वेअर. रूट 2ke. अबे Root मोमेंटम two K. मास इंटू MV. बेसिक. एम व्ही. mv. हो सर. इंटू वेलोसिटी. मग कायनेटिक एनर्जीला कसं लिहायचो आपण? पी स्क्वेअर बाय 2m. काय आठवतंय का कुणाला हे? हो सर. हो सर. हो सर. हे भरपूर हो, ठिकाणी सर. लागतं तुम्हाला. हे कुठं लागतं? रोटेशन मध्ये, अँग्युलर मोमेंटमच्या कन्झर्वेशन मध्ये सेम फॉर्म्युला वापरत होतो. ऍटम मध्ये कसं असतं, आता अल्फा डिके वगैरे तुम्हाला माहित नसेल, नेक्स्ट शिकाल ॲटॉमिक फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये. तिथं पण लागतं की अल्फा पार्टिकल इकडे पळाला, युरेनियम इकडे पळाला, तर त्यांचं कायनेटिक एनर्जी काय असणार. तर ते मोमेंटम कन्झर्व करून करायचं असतं. त्याच्यामध्ये छोटे छोटे फॉर्म्युले हे खूप ठिकाणी यूज होतं तुम्हाला. त्यानंतर मॅग्नेटिझम मध्ये लागते. ओके, नीट करणाऱ्यानंतर हे पाठच पाहिजे. जेई वाल्यांना होऊन जातो पाठ, पण नीट जे करतायत त्यांना हा फॉर्म्युला ओव्हरऑल असला पाहिजे, म्हणजे कम्प्लीट पर्याय नाही तुमच्याकडे काय. समजतंय? त्यामुळे हे लक्षात ठेवा, पी स्क्वेअर बाय 2m. आणि दुसरी गोष्ट काय, हा, हे स्केलर आहे का वेक्टर आहे? त्या कायनेटिक एनर्जी स्केलर. कायनेटिक एनर्जी स्केलर आहे का वेक्टर आहे? स्केलर आहे. हो सर. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही, नुसते फॉर्म्युले रटताय का तुम्ही? का स्केलर आहे एनर्जी? कोण सांगेल मला का स्केलर आहे कायनेटिक एनर्जी?
व्हाय? कारण सर कुठल्या पण दिशेने एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते. समजतंय? किंवा हे जे हो, दिसतंय sir. तुम्हाला हे व्ही, ही व्हेलॉसिटी नाही, दिस इज Speed आहे. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी, कळते का? किंवा स्पीड हो, नाही sir. आहे. हो सर, हो हो. समजलं सर. हो सर, हो सर. त्याला फरक नाही पडत पार्टिकल इकडं पळू दे किंवा तिकडं पळू दे, मोमेंटम चेंज होईल त्याचं. समजतंय? हो, मोमेंटम sir. हो सर. पण काय जर स्पीड सेम असेल तर कायनेटिक एनर्जी विल बी सेम. लक्षात येते सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हो. हो सर. असे थोडे नीटला एक्झाम्पल पडलेले आहेत खूपदा, की बॉम्ब एक्सप्लोड झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लागतात सगळ्या. ठीक आहे? जेईला ऑब्लिक कोल्युजन मध्ये ह्या गोष्टी लागतात, हे तुम्हाला क्लिअर पाहिजेत ह्या गोष्टी. ठीक आहे? त्यानंतर कायनेटिक एनर्जी सोपी आहे, त्यात काय आता तुम्हाला हे जमलं पाहिजे. कायनेटिक एनर्जी मी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एम म्हणू शकतो का रे? हो सर, जेव्हा पी कॉन्स्टंट P असेल. constant. हो दिसतंय सर. का सगळ्यांना? पी कॉन्स्टंट पाहिजे. हो सर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी म्हणू शकतो, कारण मोस्टली मास कॉन्स्टंट असतं, कळतंय का? हो सर. हो. त्यामुळे जर मास सेम राहीत असेल, मोमेंटम जर डबल झालं तर कायनेटिक एनर्जी किती टाइम्स होईल? 4 टाइम्स. हे 4 जमतात का times. असले क्वेश्चन्स? हो सर, सर, हो. समजलं. मॅथ्स बाकी काही नाही आहे. ठीक आहे, येते लक्षात सगळ्यांना 100%? हो सर. हो सर. हो सर. त्यानंतर मला सांगा, पोटेन्शियल एनर्जी मध्ये दोन गोष्टी शिकलेलो आपण. पहिली होती ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे? त्याचा फॉर्म्युला काय होता रे? पोटेन्शियल एनर्जीला आपण U ने MGH. दाखवतो. MGH. हो सर. आता कुठं तर तुम्ही आता शाळेमध्ये शिकताना माहित नाही शिकलाय का नाहीये, पण पृथ्वीपासून जसं जसं वर जातो तुम्ही, तसं ग्रॅव्हिटेशनचा जो पुल आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. कॉमन सेन्स ना अंदाज लावू शकता का? हो हो, सर. हो हो सर. सर. त्यामुळे यातली जी ची जी व्हॅल्यू आहे ती कमी कमी व्हायला लागते. येते लक्षात? त्यामुळं हो हो सर. सर. जर ही हाईट हो खूप सर. असेल, म्हणजे इफ यू आर लॉन्चिंग अ सॅटेलाइट ऑर समथिंग, त्यावेळेला जी तुमचा व्हॅरी करतो थ्रू आउट इट्स ट्रॅजेक्टरी, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला वापरून चालत नाही. पण आपण बॉल वगैरे वर फेकताना एवढ्या वर फेकत नाही ना की डायरेक्ट चंद्रावर जाऊन पडला, कळतंय का? हो सर. हो सर. त्यामुळं हाईट लहान हो, असल्यामुळे जी सुद्धा आपण कॉन्स्टंटच घेतो. किती घेतो? 9.81 सर मग तेव्हा कुठला फॉर्म्युला वापरतो? त्यावेळी वेगळा फॉर्म्युला येतो किती हाईटवर, ते मी ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकवतो. सोपा आहे तो. तिथे एनर्जी कन्झर्वेशनच करायचं असतं, जास्त काय नाही. पण आत्ता सध्या हे कळलं का सगळ्यांना? हो सर. तिथं जो फॉर्म्युला हो सर, समजलं. फॉर्म्युला डिफरेंशिएशन लागणार ना? नाही, असा फॉर्म्युला आहे तो, वेगळा आहे थोडासा. ठीक आहे, पण आता नको ते. हे कळलं का रे सगळ्यांना? हो सर. हो सर. दुसरा फॉर्म्युला काय होता? स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी. Half kx square. स्प्रिंगचा जो फोर्स असतो त्याचा फॉर्म्युला काय रे? Minus kx. मायनस के एक्स. न्यूमेरिकल सोडवताना मायनसला घ्यायचं नाही, कारण मायनस डिनोट्स द निगेटिव्ह डायरेक्शन. तुम्ही ज्या दिशेला हो, sir. घेता त्याच्या उलट्या दिशेला तो रिस्टोअर करायला बघतो, त्यालाच आपण फोर्स म्हणतो. हे सगळ्यांना माहिती आहेत का या गोष्टी? हो सर. हो सर. हा जो फोर्स आहे तो कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? व्हेरिएबल आहे ना. मग त्याच्यावर हो, sir. जेवढं वर्क केलं ते कशा स्टोअर झालं? पोटेन्शियल एनर्जी मध्ये. कळतंय का सगळ्यांना? हो सर. मग वर्क डन काढताना कुठल्या पण याचं कसं काढतो रे आपण? व्हेरिएबल फोर्सचं. इंटिग्रेशन. मग Integration. एक्स इंटिग्रेशन काय असतं? X X square. square by 2. स्क्वेअर बाय 2. तिथनं झालंय ते हाफ के एक्स स्क्वेअर. सगळ्यांना कळतंय का? हो हो सर. सर. चालेल. ओके, हे फॉर्म्युले तोंडपाठ हो पाहिजे. सर. एक मिनिट, कन्सेप्ट तुमची एकदम सॉलिड आहे ना रे? काही प्रॉब्लेम नाही ना? हो सर. हो सर. फॉर्म्युले शेवटी रटायचे आहेत, त्यात काय वाद नाही. पण एखादा जर फिरून क्वेश्चन पडला, तुम्हाला म्हटलं हायपोथेटिक, मेन्सला क्वेश्चन पडला समजा 2023ला 24ला, की हायपोथेटिकली स्पीकिंग लेट्स से द फोर्स ऑफ अ स्प्रिंग डिपेंड्स ऑन द स्क्वेअर ऑफ द कंप्रेशन ऑर एक्सटेन्शन. हायपोथेटिकली असं शक्य नाहीये, तर त्यावेळी विचारतील पोटेन्शियल एनर्जी कशी लिहिणार. त्यावेळी नाहीला जाऊन तुम्हाला घ्यायला पाहिजे ना हा फॉर्म्युला, मायनस के एक्स स्क्वेअर, आणि त्याचं इंटिग्रेशन मग किती होणार? 1/3 के एक्स क्यूब. कळते का सगळ्यांना? हा तुमचा आन्सर असेल. हो. हो हो सर. सर. तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग पाहिजे. काय नेमकं होतंय, कसं होतंय, कुठली एनर्जी कशात कन्वर्ट होतीये, व्हॉट एव्हर. एक मिनिट, सगळ्यांना क्लिअर आहे? हो सर. हो सर. हो सर. ह्याच्यामध्ये एक्स म्हणजे एक्सटेन्शन किंवा कंप्रेशन आहे, बरोबर ना? क्वेश्चन विचारू एक मी. हो हो सर. सर. चलो बघा, नंतर वर्क एनर्जी थेरम मध्ये जाऊ. कुठला पहिला क्वेश्चन झाला नाही का? दिस इज सेकंड क्वेश्चन. एक स्प्रिंग आहे समजा,
तिला जेव्हा मी 20 न्यूटननं खेचतो, ओके, त्यावेळी तिच्यामध्ये जिथं मी म्हटलं केस 1, जेव्हा मी याला 20 न्यूटननं खेचतो त्यावेळी ती, ओके, हे 20 न्यूटननं खेचतोय मी कंटिन्युअसली, त्यावेळी ती लेट्स से 1 सेंटीमीटरने एक्सटेंड होते. कळले का सगळ्यांना मी काय सांगतोय? हो सर. ओके, 1 सेंटीमीटरनं काय होते? एक्सटेंड होते. केस 2 ह्याच्यातली पुढची कंडिशन दिली, जर मी तिला खेचलं, ही ओरिजिनल लेंथ आहे त्याची, ओके, ओरिजिनल लेंथ म्हणजे नॅचरल लेंथ आठवते का सगळ्यांना? हो सर. ओके, तिला खेचलं बाय 2 सेंटीमीटर, तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती स्टोअर होईल हे सांगायचं मला. ट्राय कराल? हो सर. करा. ह्याच क्वेश्चन मधल्याच दोन हे वेगवेगळ्या केसेस आहेत. हे दोन वेगवेगळे क्वेश्चन नाही आहेत. कळलंय का? हो सर. सर त्याच्यात किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होणार आहे ते सांगायचंय. ते सांगायचं आहे. तुला पहिल्यांदा गिवन कंडिशन दिली की 20 न्यूटन खेचल्यावर तो 1 सेंटीमीटरने एक्सटेंड होतो. म्हणजे स्प्रिंग बद्दल तुला काहीतरी सांगितलंय त्यांनी. त्यानंतर हो सर. ती स्प्रिंग जर मी 2 सेंटीमीटरने खेचली फ्रॉम इट्स नॅचरल लेंथ, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर असेल ना त्या केसमध्ये, हो त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर होईल ह्याचा आन्सर काढायचा आहे. आलंय का लक्षात? हो सर समजलं. हेच तुम्हाला स्प्रिंग शिकवताना डायरेक्टली हा क्वेश्चन घेऊ शकत नाही मी. रिव्हिजन आहे म्हणून मी मिक्स क्वेश्चन घेतला. लेवल कळते ना सगळ्यांना क्वेश्चनची? हो हो सर. सर. ओके, करा, वेळ घ्या तुमचा, काय प्रॉब्लेम नाही. जेवढ्या कन्सेप्ट माहिती आहे सगळ्या अप्लाय करा आणि आन्सर काढा त्याचं. पहिल्या केसमध्ये त्यांनी इनडायरेक्टली काय दिले रे? के ची व्हॅल्यू दिली की नाही? हो सर. हो सर. नसेल कळलं तर मी काय करू शकत नाही बरं का. इनडायरेक्टली के इज गिवन. कसं हो सर. सांगेल मला? सर F is equals to K. एफ इज K is equal to F by X. किंवा के इज इक्वल टू एफ बाय एक्स. मग एफ हो, किती सर. आहे? 20 आणि एक्स किती आहे? 1. हे बरोबर करतोय ना मी? एसआय मध्ये आन्सर निघेल? नाही सर. नाही हो, सर. नाही सर. सर कन्वर्ट करायला लागणार. कन्वर्ट Zero करा. point zero one. 2000. 0.01. मायनस होईल की नाही? हो हो सर. सर. कळते का? हो, सर. युनिट्स कन्वर्ट करता येतात ना 100%? हो सर. हो सर. 2000 न्यूटन पर मीटर. याचं मिनिंग काय रे? की त्या स्प्रिंगला 1 मीटरने एक्सटेंड करण्यासाठी 2000 न्यूटनचा फोर्स लागतोय. समजतंय का? हो सर. हो सर. नेक्स्ट, तुम्ही ह्याच्यातच जर तुमची भयंकर प्रॅक्टिस झाली स्प्रिंगवर तर तुम्ही हे फोर्स वापरूनच याचा आन्सर काढू शकताय. पण ठीक आहे, एनिवेज, कारण फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, त्यामुळे एक्स डबल केल्यामुळे फोर्स पण तेवढा येईल. पण आता ते राहू दे सगळं. सगळ्यांना कळलं काय के कसं हो काय? सर. हो सर. मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? हाफ के एक्स स्क्वेअर ना. हाफ X. हो सर. मग हाफ इंटू के ची व्हॅल्यू किती आहे? कारण मला आन्सर जूल मध्ये काढायचं आहे. कळते का सगळ्यांना? हो हो सर. सर. त्यामुळे मला सगळ्या व्हॅल्यू एसआय युनिट मध्ये घ्यायच्या आहेत. उगाच काय पण पुट करून मी जूल हो, मध्ये सर. नाही त्याला. के ची व्हॅल्यू किती येणार? 2000. लक्षात येतं? 2000. हो सर. हो सर. एक्स हो. किती आहे? 2 हो, सर. सेंटीमीटर. 0.02 चा होल स्क्वेअर. 2 स्क्वेअर. सेंटीमीटर. हो, सर. तेव्हा एक्स ला मी 2 इंटू 10⁻² मीटर म्हणू शकतो का? हो. हो सर. एक्स हो, स्क्वेअर सर. हो, सर. इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर म्हणू शकतो का? हो सर. हे हो, सर. ओरल आहे बरं का रे तुम्हाला. हो सर.
हो सर. काय तर सांगा आन्सर याचं मग. 0.4 जूल. शर्विला आहे हो ना सर. लेक्चर मध्ये? 0. हो सर. हो सर. कळते काय काही? हो. हम्म. हे 2 ला इथं 2 गेला, दिस इज 1000 आणि हे 10 0.4. 4 म्हणजे इथं 10⁻1 राहील ना. सो दिस आन्सर विल बी 0.4 जूल. एकदम सोपा क्वेश्चन दिलाय, कळतोय का तुम्हाला सांगा मला. हो सर. सर कळालं. जमेल ना रे हा? खरंच हो सर. हो सर. अजून एक विचारू? हो सर. हो. करून दाखवा मला. स्प्रिंग तुम्हाला मी खूप हायर मध्ये नेलेलं नाही आणि हायर मध्ये ते ऍडव्हान्सलाच लागतं, बाकी कुठे एवढं जास्त लागत नाही किंवा ऑसिलेशन मध्ये लागतं. ओके, स्प्रिंग आहे समजा, तिला ऑलरेडी स्ट्रेच केलंय मी. ओके, फ्रॉम इट्स नॅचरल लेंथ बाय 1 सेंटीमीटर. ऑलरेडी ही कंडिशन आहे त्याची. ओके, आता त्याला काय करायचं आहे, मला अजून स्ट्रेच करायचं. ओके, किंवा हे खाली लिहितोय खाली. एक मिनिट. अजून पुढं स्ट्रेच करायचं तिला मला 2 सेंटीमीटर. तर एक्स्ट्रा एनर्जी किती लागेल सांगायची मला. क्वेश्चन कळलाय का तुम्हाला? हो सर. हो सर. ओके, हो सर कळालं. हाऊ मच एक्स्ट्रा एनर्जी इज नीडेड आणि के ची व्हॅल्यू घ्या 1000 न्यूटन पर मीटर. ओके, ती स्प्रिंग आहे. एक क्वेश्चन कळाला का? एकदा एक्सप्लेन करू मी. हा आलं सर. समजलं सर. स्प्रिंगला 1 सेंटीमीटरने एक्सटेंड केलं ऑलरेडी, तिला अजून फर्दर 2 सेंटीमीटरने एक्सटेंड करायचं आहे मला. तर त्या फर्दर एक्सटेन्शन मध्ये किती वर्क लागेल मला किंवा किती एनर्जी लागेल, कळते का सगळ्यांना? करावं. सर म्हणजे आता ऑलरेडी 1 सेंटीमीटर एक्सटेंडेड होता आणि त्याला अजून 2 सेंटीमीटर एक्सटेंड केलं. बरोबर. ह्या टाईपचे क्वेश्चन घेतलेले आपण. थिंकिंग करा थोडस. पार्थ, ते सेंटीमीटर आहे, एकदा चेक कर. हा सर, हा एक मिनिट. ऑप्शन 1 वाढ बघेल तुझी डायरेक्ट अशी. युनिट चेक करायची बरं का. पॉवरची रिव्हिजन काय मी घेत नाही, कारण वेळ पुरणार नाही. तुम्हाला जमते ना पॉवर? सोपं आहे ते. हो सर. आणि नाही आठवलं तर ते जुने व्हिडिओज बघा, जमेल तुम्हाला. कामाचं जरा बोलूया आपण. पद्धत माहितीये का रे कुणाला? अप्रोच माहितीये का कसं सोडवायचं या क्वेश्चन्सना? हो सर. जी एक्स्ट्रा एनर्जी लागेल त्याची व्हॅल्यू अशी काढू शकतो का रे मी? U इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. या एक्स मध्ये 2 सेंटीमीटर पुट करायचं कन्वर्ट करून. कॅन आय फाइंड दिस आन्सर? सांगा. नाही नाही. नाही सर. कुणी कुणी असं फाइंड आउट केलं आन्सर? नाही. कोण आहे का? नाही सर. नाही सर. नाही सर. का नाही करू शकत? कोण सांगेल मला? कारण की ऑलरेडी तसं पहिल्यापासून 1 सेंटीमीटर त्यात कॅल्क्युलेट करणार ना सर 1 एक्स सेंटीमीटर. मध्ये 2 सेंटीमीटर टाकण्यात पॉइंट आहे का रे? एक्स म्हणजे काय असतो?
एक्सटेन्शन लेंथ एक्सटेन्शन बोलायचं फ्री लेंथ असतं. पासून एक्स्ट्रा जेवढी आहे मग 2 सेंटीमीटर एक्स नाही ना माझं 3 सेंटीमीटर आहे कळते का सगळ्यांना 3 सेंटीमीटर. हो सर. हो सर. ओके मग माझं बेसिकली अप्रोच काय आहे बघा याच्यामध्ये तर तुम्ही अप्रोच जर विसरला असाल अगोदर जी माझी पोटेन्शियल जी असेल त्यासाठी मी x1 ची व्हॅल्यू किती पुट करणार 1 सेंटीमीटर हो सर. आणि आता जी होणार आहे त्यासाठी x2 ची व्हॅल्यू किती पुट करणार 3 सेंटीमीटर सगळ्यांना कळले काही हो सर. तुम्ही विसरला आहे पोरांनो नाही हो सर. सर. तसंच केलंय. माझ्या अगोदर एनर्जी U1 होती तिला U2 बनवण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी किती लागणार आहे U2 मायनस U1 ना हो सर. हो सोडवायचं कसं हो सर. हाफ के x2 स्क्वेअर मायनस X1 स्क्वेअर कळते का सगळ्यांना हो सर. हा हो तुम्हाला सर. फॉर्म्युला असला पाहिजे एव्हरीवन इज क्लिअर अबाउट दिस हो सर. येस सर. ओके हो. असंच करायचं नाहीतर कन्फ्यूज व्हाल तुम्ही लॉजिकली जायचं कन्सेप्ट स्ट्रॉंग असतील तर न्यूमेरिकल सुटतील पटापट मग मला सांगा डेल्टा यू जर मला काढायचं असेल हाफ की ची व्हॅल्यू किती पुट करणार 1000 1000. आता मुलं काय करतात तिथं 0.01 0.02 वगैरे असलं काही करायचं नाही दोन्हीकडे स्क्वेअर आहे की नाही रे हो सर. हो 3 ची व्हॅल्यू जर इथं पुट केली तर त्याला मी 9 इंटू 10⁻⁻4 लिहू शकतो का नाही हो हो सर. सर. x1 साठी 1 पुट केलं तर 1 इंटू 10⁻⁴ लिहू शकतो का नाही हो सर. हो सर. हो सर. नेक्स्ट टाइम ह्याला सोडवताना ह्यांना मीटर मध्ये असं समजायचं x2 आणि x1 मग 3 चा स्क्वेअर किती येणार 9 1 चा स्क्वेअर किती येणार 1 कळते का सगळ्यांना हो सर. हो सर. इंटू 10⁻⁴ काढायचं कॉमन बाहेर काढायचं एम हो सर. हो असं सर. मीटर असतं तर काही करायची गरज नाही ही तुम्हाला तुमचं मॅथ्स आहे का रे चांगलं हे जमते हो सर. हो. आहे सर. हो सर. किती येतं सांगा हा 0.4 जूल. 1000 इंटू 8 इंटू 10⁻⁻⁴ ही 0.4. 10⁻⁻1 येणार 2 ला इथे येणार 8/20. 0.1 येतं 0.4 येतं का रे आन्सर हो हो सर. 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 आले सर. 0.4 जूल तुम्हाला जमतात का रे असली गणितं खरंच हो सर. हो सर. हो मला हे युनिट कन्वर्ट कसं केलंय कळलंय का सांगा मला एकदा खरंच हो सर. हो समजले यश यश काय विचारतोय हो हो खरंच कळलंय का हे हो. बघा बेसिक आहे तुम्हाला एकदा लॉजिक कळलं की पुढचं काय ते मॅथमॅटिक्स आहे कम्प्लिटली मग तुम्हाला युनिट कन्व्हर्जन जमले पाहिजे आणि किती जरी तुम्ही प्रॅक्टिस केली काही जरी काढलं तर थोड्या मुलांना युनिट कन्व्हर्जनचा त्रास हा होणारच आहे 12वी संपूपर्यंत कारण मग एकच पर्याय आहे त्याला प्रॅक्टिस दुसरं काही नाही आहे पर्याय ठीक आहे कारण मी काय करू शकतो मी लॉजिक शिकवू शकतो 1-2 एक्झाम्पल घेऊ शकतो स्पून फिडिंग नाही करू शकत समजतं त्यामुळं टोटली इट डिपेंड्स ऑन यू हाऊ मच यू प्रॅक्टिस ओके लक्षात आलं का सगळ्यांना हे एक्झाम्पल हो सर. तर कायनेटिक एनर्जी झाली पोटेन्शियल एनर्जी झाली त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट होता दॅट वॉज वर्क एनर्जी थेरम किंवा ह्या वर्षी मी तुम्हाला एकदमच बेसिक शिकवलाय कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय असते रे कायनेटिक एनर्जी प्लस कायनेटिक पोटेन्शियल. एनर्जी मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ज्यावेळी फ्रिक्शन वगैरे सगळं झिरो दिलं असेल तुम्हाला एअर फ्रिक्शन वगैरे असलं सगळं याला निग्लेक्ट करायला सांगतील त्यावेळी बिनधास्त काय करायची मेकॅनिकल एनर्जी कन्झर्व करायची येते लक्षात मी काय सांगतोय हो सर. आणि ह्या क्वेश्चन्सना टफ बनवलं जाऊ शकतो भयंकर टफ स्प्रिंग वापरून किंवा थिटा वापरून ट्रिग्नॉमेट्री वापरून वगैरे पण फंडामेंटल कन्सेप्ट हीच आहे की अगोदर जेवढी मेकॅनिकल एनर्जी होती तेवढीच फायनल राहते फक्त ह्यांनी एकमेकात वाटून घेतली असेल सिम्पली जर एखादा बॉल मी खालून फेकलावर तर त्याच्याकडे कुठली एनर्जी असणार आहे मेजरली मोस्टली कुठली एनर्जी कायनेटिक एनर्जी. कायनेटिक जेव्हा तो टॉपला जाईल त्यावेळी त्याचं स्पीड पोटेन्शियल 0. मग कायनेटिक एनर्जी गेली कुठं ती पोटेन्शियल पोटेन्शियल एनर्जी. मध्ये कन्वर्ट झाली. समजते सगळ्यांना हो सर. मग हो सर. मेकॅनिकल एनर्जी बदलली का नाही. नाही सर. जेव्हा बॉटमला होता तेव्हा कायनेटिक 100 होती समजा पोटेन्शियल 0 होती टॉपला गेल्यावर ही 0 म्हणली आणि हा 100 म्हणला म्हणजे टोटल ऍडिशन आहे ती बदलली आहे का रे नाही नाही सर. सर. ओके ह्यालाच आपण म्हणतो कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी
अँड यू कॅन यूज इट. तिथं जर समजा एअर फ्रिक्शन असतं तर हे असं झालं असतं का कन्झर्वेशन? नाही नाही सर. कारण नाही कायनेटिक सर. एनर्जी पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट होण्यासोबतच एअर फ्रिक्शनच्या अगेन्स्ट पण खर्च झाली असते. सगळ्यांना हो समजतंय सर. मी काय सांगतोय ते? हो सर. हो सर. इमॅजिन होत आहेत ना या गोष्टी 100%? हो सर. हो सर. हो सर. मला एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला, लॉजिकली विचार करून सांगायचा. एक समजा बॉल आहे ज्याचा मास आहे m, त्याला मी इथं बॉटमला u स्पीड दिलं, ज्याच्यामुळे तो असा इथं गेला हॉरिझॉन्टल, इथं जाऊन थांबला, हे असं सर्क्युलर टाईप मध्ये गेलाय. लक्षात आले काय काय म्हणतोय मी? हो सर. हो. ओके, पेंडुलम रे सिम्पली. हा. येतं लक्षात? हो सर. तर इथं पोहोचण्यासाठी u ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? लेट्स से दिस इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज l. ओके, हे ट्राय करा. काय हो ह्याचा सर. आन्सर तुमचं कशात येणार आहे? काय म्हणतो त्याला, एक्सप्रेशन मध्ये येणार आहे. आणि सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, ट्राय करा. हो सर. डेंजर काहीतरी झालं. याच्यामध्ये टाइप्स घेतो म्हणजे तुमची जरा ट्रिग्नोमेट्री पण स्ट्रॉंग होईल. आणि शेवटी तुमच्या कॉमन सेन्सवर सुटणार बरं तरी गणित. आता सगळ्याच टाईप्स मी इथं रिवाइज नाही करू शकत तुमच्या, तुमचं तुम्हाला जमलं पाहिजे. कुठली एनर्जी कशात कन्वर्ट होती रे इथं? कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल. पोटेन्शियल. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनची काढताना काय बघायचं असतं? व्हर्टिकल हाईट का डिस्प्लेसमेंट, काय बघायचं इथं? कसं करायचं? हाईट. हाईट बघायची ना. हाईट. ग्रॅव्हिटी सरळ खाली हो लागते. सर. अबे, कळते का? हो सर. हो सर. ओके, त्यामुळे हाईट किती आहे? याला किती हाईट मिळाली एक्स्ट्रा? एल. So simply what has happened, half mu square is converted into mgl. सगळ्यांना जमतील का रे असल्या गोष्टी? हो सर. हो सर. हो सर. हो सर. सो u is equal to under root 2gl. सगळं स्पून फिडिंग करत नाही तर तुमचं तुम्हाला जमतंय नाही. हो सर. थोडंसं टफ देऊ का क्वेश्चन? ट्राय करणार का? हो सर. शरीर हो सर. काय तुझे मेसेज मला? डोंट वरी. हे कळलं? हे इमॅजिन होतंय का तुम्हाला? होत हो नसेल सर. तर मी खरंच काय करू शकत नाही रे पोरांनो. तुमचा स्टडी कमी होतंय सर. पडतो की काही नाही. ठीक आहे, दुसरी केस देऊया. एक काम करा, हो सर. मीटिंग एंड झाली की रिलॉग इन हो. करा, तोपर्यंत मी क्वेश्चन लिहितो इथे. असं एक हो. पेंडुलम आहे आणि तो एवढ्यावर नाही पोहोचला, थोडासा इथं जाऊन थांबला. थोडा इझी इझी देतो तुम्हाला. हा, आले का सगळे? आवाज होते माझा क्लिअर? हो सर. हो सर. हो सर. मगाशी जेव्हा बॉटमला त्याला मी यू स्पीड दिलं त्यावेळी तो फक्त ह्या होरिझॉन्टल पोझिशनला जाऊन थांबला आणि त्यानंतर खाली स्विंग झाला परत. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरला, हाफ एम यू स्क्वेअर इज इक्वल टू mgl. बरोबर ना रे? हो सर. थोडंसं जास्त स्पीड दिलंय त्याला मी. कळतंय का मी काय म्हणतोय?
हो सर. ओके, थोडंसं काय दिलंय, जास्त स्पीड दिलंय, त्यामुळे तो होरिझोंटल पोझिशनच्या पण थोडा वर गेलाय. तुमचा कॉमन सेन्स सांगतोय की नाही मागाच्या स्पीडपेक्षा जास्त असणार आहे म्हणून थोडासा वर गेला तो. हो सर. हो हो सर. सर. यू किती असेल सांगायचं मला. इथं तीच कन्सेप्ट आहे, कायनेटिक इज कन्व्हर्टेड इनटू पोटेन्शियल. पण इथं हाईट यल असेल का रे आता? नाही. नाही सर. काहीतरी वेगळी असेल की नाही? ट्राय करा आणि सांगा मला हो काय सर. सर. हे आता वरचं एक्झाम्पल बघून जर तुम्हाला खालचं एक्झाम्पल ट्राय पण नसेल करता येत नसेल तर यू आर नॉट मीन फॉर दिस एक्झामिनेशन, फ्रँकली आय एम स्पीकिंग. ठीक आहे, त्यामुळे ट्राय करा. आन्सर करेक्ट येणं वगैरे मॅटर नाही करत. ॲटलिस्ट तुम्हाला सुचलं पाहिजे काय करू शकतो मी याच्यामध्ये. अर्जुन, क्वेश्चन कळलाय का रे? हो सर. ओके, करा. अनिश, अबे आहेस का? हो सर. हो हो हो. करा, ट्राय करा. सर हे काय फाइंड करायचं परत एकदा सांगता का? मी थोडं लेट आले. यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सो दॅट इट विल रीच सम अप्पर हाईट ॲट एन अँगल थिटा. एक्स्ट्रा हाईट रीच करेल तेवढी. गुड. एम प्रकाशच्या एंट्रन्स मध्ये मी क्वेश्चन बघितलं. सोडूया तो आज. तुम्हाला जमतील रे क्वेश्चन. ते पोरं परवा येऊन म्हणून सर खूप अवघड आहे. तुम्हाला जे मी शिकवलं त्या बेसिसवर तुम्ही आरामात एंट्रन्स क्रॅक करू शकता एम प्रकाशचे. गिवन दॅट तुम्ही अभ्यास केला पाहिजे प्युअरली ॲडव्हान्ससाठी. हां, करेक्ट सिद्धांत. गुड. नाही, तुम्हाला कोल्युजन नाही शिकवलेलं अजून. नाही शिकणार लगेच. काय नाही कळला? बरं मला सांगा, ही हाईट काय असणार? एल असणार का एल पेक्षा मोठी का एल पेक्षा लहान? त्यापेक्षा मोठी. एल पेक्षा मोठा. लहान. लहान. अरे यार, अडाण्यांनो. सर मोठी. मोठी मोठी सर. सर जास्त असणार ना. जास्त. त्यातली ऑलरेडी एल असणार हे कळते का तुम्हाला? हो सर. हो हो. दिस विल बी एल. अजून जी एक्स्ट्रा असेल ती तुम्ही या ट्रायंगलच्या ह्याच्यानं काढू शकता. हो सर. हा जो एल दिसतोय हा कंपाऊंड एल कॉस थिटा होईल, हा एल साइन थिटा होईल की नाही? हो सर. एल साइन थिटा. स्टडी खूप तुम्हाला कळले घरी काय सांगतोय मी ते. हो सर. एल साइन हो सर, समजतंय सर. थोडी तुम्हाला आन्सर देता तरी याची. मग एच किती घेणार तुम्ही? इथे एल घेतला होता त्याच्याऐवजी एल प्लस एल साइन थिटा. हो सर. हो सर. इज कन्वर्टेड इनटू mg l प्लस एल साइन थिटा. कळते का सगळ्यांना? हो सर. हो. मग तुमचं आता हो. u चे जे आन्सर येणार ते किती येणार? अंडर रूट ऑफ 2gl 1 प्लस साइन थिटा. कळते का सगळ्यांना? हो सर. हो. हो सर. ओके. आता थिटा 0 डिग्री असेल तर साइन थिटा किती असतो रे? 1. अबे सॉरी 0 0 0 सर. 0 सर. 0 सर. कळते का? मग हो सर. हो सर. थिटा 0 असल्याचं मिनिंग काय? वरचीच कंडिशन ना. हो सर. मग तेच आन्सर येईल ना हो सर. अंडर रूट 2gl हो सर. त्याच्यामध्ये 0 पुट केल्यावर. हो सर. हो सर. जर थिटा 90 डिग्री झाला याचं मिनिंग काय असेल सांगा बघू? सर तो पूर्ण वर गेला पूर्ण असं. वर गेला, बरोबर. मग तो त्याच्या डबल लेंथला हाईट कव्हर करेल. एल प्लस एल 2l. मग हे 1 होईल आणि हे पण 1 होईल. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? हो सर. हो. हो सर. हे तुम्हाला थिंकिंग करता आलं पाहिजे. अजून एक देऊ क्वेश्चन, ट्राय करणार असाच. हो हो सर. सर. हो सर. हे असतं एका क्वेश्चन मधून भरपूर क्वेश्चन बनवायचे. ठीक आहे, हे देऊ का? प्राण निघाले तुमचे एवढ्यातच?
द्या सर. द्या सर. मला सांगा, द्या म्हणावं सर, काय आता दुसरं काय नाही म्हटलं तर तुम्ही काय थांबणार आहे का म्हणावं? हा पेंडलम आहे समजा, आणि हा पूर्ण वर नाही गेला, हा एवढ्यातच खाली आलाय असा. ओके, ऍट दिस अँगल थिटा. तर इथं मला काय स्पीड दिलं पाहिजे जेणेकरून हा थिटावर जाईल? ओके, लेंथ इज एल. ट्राय कराल का याला? हो सर. हो सर. करा. क्वेश्चन कळलाय का शर्विल, निहारिका? आहे सर का परत काय एकदा question सांगू मध्ये? का? हो आहे. मगाशी मी अशी स्पीड दिली होती जेणेकरून वर गेलो होते, आता एवढ्यावर नाही गेले, हे थिटावर जाऊन परत आले खाली. कळते का? मग हो, त्याचं सर. स्पीड किती पाहिजे? करा, डोकं लावा जरा. सोपे क्वेश्चन आहेत. लॉजिक स्ट्रॉंग होतंय का रे तुमचं ही क्वेश्चन्स करून? ट्रिग्नॉमेट्री स्ट्रॉंग करायची आपल्याला, जास्त काय. कळलं. गुड. आता हा जो रिझल्ट आला की नाही, ह्यातलं जे एल सोबत आलंय ते पाठ करून ठेवायचं बरं का रे अर्जुन, अथर्व किंवा अजून कोणी पडलं, निहारिका. हा सर. ओके. शर्विल, तू काय सोडवतोयस? असं नाही करायचं, ते लॉजिक लाव. मगाचा आणि आन्सर सेम, आताचं सेम कसं असेल रे ते? सिद्धांत नाही, चेक कर थिटा कुठला दिलाय मी. हो सर. तोच थिटा घ्यायचा असेल तर मग तिथं 90 मायनस थिटा असल्यावर काय होणार? साईनचं काय बनतं चेक कर, तुझा आन्सर करेक्ट आहे. हो सर. हो. कळलं? चालेल सर. आता हाईट एल पेक्षा जास्त असेल का कमी असेल रे? कमी असणार. कमी कमी असणार. असणार, सर. हो सर. मग कितीनं कमी असणार? कमी असणार म्हणजे इथं प्लस आलो तिथं काहीतरी मायनस वगैरे येईल की नाही वेगळं काहीतरी आता? हो सर. ओके. हो. आता हो, मला सर. सांगा, हा जर ट्रायंगल मी बघितला, हा असा एवढा, ह्याच्यामध्ये हे एल आहे, तर हे काय होणार? एल कॉस्ट होईल की नाही? हो सर. हो सर. हो सर. मला ही टोटल लेंथ किती माहिती आहे? एल माहिती आहे की नाही? हे टोटल लेंथ, हो सर. त्यात हो, जर सर. मी एल कॉस्ट वजा केला तर राहिलं काय मग? अबे तर ते डिस्टन्स. हो सर. एल मायनस एल कॉस्ट थिटा. मग तुमचं इथं यूचं स्पीड, यू किती येणार रे? अंडर रूट ऑफ 2gl 1 मायनस कॉस्ट थिटा. सेम हो, क्वेश्चन सर. 3 प्रकारे विचारलाय मी तुम्हाला. कळले का? बघा जरा तरी काय. आणि हे फॉर्म्युला हो रटायचं सर, नाही. कळालं. हो सर. त्या मेंटॅलिटीनं बाहेर या. ठीक आहे, हे तुम्हाला फक्त स्टँडर्ड रिझल्ट लक्षात ठेवा. आता तुम्ही जर स्वतः डिराईव्ह केले असतील, हे तुम्हाला ते पाठ करायची पण गरज नाही. एक्झाम मध्ये किती पण टफ क्वेश्चन येते, तुम्ही कराल त्याला सॉल्व. ओके, सो डोंट वरी, एवढं काही टेन्शन नाही. बघा कळलंय का खरंच काय केलंय मी? हो सर. हो सर. समजलंय काय? हो सर. हो सर. हो सर. बाकी सन्नाटे आहेत. कळालं. कळालं सर. ठीक आहे, टफ विचारतोय काय मी? लॉजिकल गोष्टी आहेत ना या? हो सर. हा सर. हो सर. ओके, बघा ट्रिग्नोमेट्री, बाकी काय नाही. ठीक आहे, हे कळलं का थोडं थोडं? हो सर. हो सर. हो सर, कळालं. हा, आता मला सांगा, स्प्रिंग वाले क्वेश्चन थोडेसे करूया. हो सर. हो सर. हो सर. आणि असं नाही की परीक्षेला तुम्हाला असलेच क्वेश्चन पडणार जे मी विचारले. ठीक आहे, ह्याच्यामधलं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? हे कन्व्हर्जन
असं नाही की बाबा कुठले पण तुम्ही काय पण एक्झाम मध्ये गेला आणि तिथले क्वेश्चन सुटले पाहिजे तुम्हाला तिथं जरी थिंकिंग नाही जमलं तर तुम्ही किती पण 1000 क्वेश्चन कराय काय उपयोग नाही त्याचा. त्यामुळे थिंकिंग महत्वाचं आहे. ठीक आहे. हो सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. हे घेतले होते मी क्वेश्चन्स, तरी पण अजून एकदा घेतो. समजा इथे एक असा ब्लॉक आहे, त्याला अशी एक स्प्रिंग जोडली आणि याचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे. इथने एक बॉल सोडलाय समजा मी. ठीक आहे. आणि ह्याची हाईट इथनं h आहे. ओके. फाइंड द कंप्रेशन असा क्वेश्चन. सॉल्व करू शकाल? हो सर. सांगा काय येतं. मॅक्झिमम. सर फ्रिक्शन आहे ना तिथं? नाही फ्रिक्शन वगैरे काही नाही. फ्रिक्शन असेल तर कसं डील करायचं नेक्स्ट इयर शिकवेन तुम्हाला मी आरामात. कुठली एनर्जी कशात कन्वर्ट होते कळते का रे तुम्हाला? सर पहिला MgH कायनेटिक मध्ये आणि परत कायनेटिक स्प्रिंग मध्ये. बरोबर. आणि मध्ये कुठं दुसरे लॉसेस आहेत का अजून कुठं? नाही सर. आम्ही डायरेक्ट MgH ला हाफ kx स्क्वेअर सोबत कम्पेअर करू शकतो का? सगळ्यांना कळते काय? हो सर. एनर्जी कन्व्हर्जन कळते का? पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जी आहे ती कशात कन्वर्ट होणार? कायनेटिक एनर्जी मध्ये. आणि हीच कायनेटिक एनर्जी जेव्हा पूर्ण कम्प्रेस करेल त्यावेळी 0 बनलं की नाही कायनेटिक एनर्जी, म्हणजे त्यांना परत पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट झाली असेल. ते आले का हो लक्षात? सर. MgH इज कन्वर्टेड इनटू हाफ mv स्क्वेअर. एक मिनिट, तुम्हाला कळतंय खरंच? हो सर. ओके. हो सर. हाफ mv स्क्वेअर इज कन्वर्टेड इनटू हाफ kx स्क्वेअर. मग जर नो लॉसेस असतील, काही लॉसेस नसतील इथं, तर मी MgH ला काय करू शकतो? हाफ kx स्क्वेअर सोबत कम्पेअर करू हाफ kx स्क्वेअर. लक्षात सगळ्यांना? हो सर. हो सर. काय येतं सांगा आन्सर मग. 2mgh by x स्क्वेअर. √2 mgh by हा सर. √2mgh. तुला काय विचारलं यात? √2 mgh by k. हो सर. हे मी फास्ट घेतोय का रे? कळतंय तुम्हाला हे काय सांगतोय? कळते सर. हो सर कळतंय. कारण हे पुढचं मॅथमॅटिक्स आहे सगळं. हे कुणाला पण जमतं. हे काय जास्त हे नाहीये. हे लॉजिकल, हे जे वर आहे की नाही सांगितलं की नाही मी, हे तुम्हाला इमॅजिन नाही झालं तर काय करू शकत नाही. आता येते का लक्षात? हो सर. हो सर. आणि पार्थ आन्सर रूट मध्ये येतील सगळे. नाही तू लिहिले सोड. पण कळते का सगळ्यांना? हो सर. हो सर कळतंय. हो हो सर. सर. आता हाच क्वेश्चन समजा तुम्हाला असा विचारला असता की, एक सेकंद, विचारू का रे? थोडासा डेंजर क्वेश्चन. हो सर. विचारा सर. करा विचार, थोडासा लॉजिकल विचार. आन्सर नाही आलं फरक नाही पडत काय. समजा एक बिल्डिंग आहे अशी, ओके, आणि इथे एक स्प्रिंग जोडली, कम्प्रेस करून ठेवली तिला. ओके. ऑलरेडी कम्प्रेस्ड. कितीनं तर x न. समजतंय का? असं मागे ओढून ठेवलंय त्याला असं मी. हो सर. आणि त्याच्यावर एक बॉल ठेवलाय समजा असा.
ओके, ज्याचं मास एम आहे. इमॅजिन होतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. आता स्प्रिंगला जेव्हा मी रिलीज करेन त्यावेळी काय होईल असं वाटतंय तुम्हाला? बॉल असं बॉल बाहेर खाली पडणार. बॉल फुटून बॉल असा उडून जाईल की नाही? हो सर. हो. आणि उडून गेल्यावर काय होणार होतो? सरळ पुढे जाऊन मागे भिंतीला नाही सर, खाली नाही खाली पडणार. असं MGH. पॅराबोला हो सर. सर. अंडर ग्रॅव्हिटी जाईल की नाही तो? हो सर. ओके, ही जर हाईट एच असेल समजा, तर हा किती लांब पडलं हे आन्सर काढायचं आहे. ट्राय कराल का? हो हो सर. क्वेश्चन कळलाय का सांगा मला एकदा, पहिली गोष्ट. हो सर, कळालं. करा. विचार करा त्याच्यावर. मी वेळ देतो तुम्हाला. चला घ्या वेळ, किती पाहिजे तेवढा. ट्राय करा आणि घाबरायचं नाही. 10 मधले 5 क्वेश्चन जरी समजले, त्यातले 2 जरी जमले असतील तरी सुद्धा पुरेसं आहे. सध्या थिंकिंग महत्वाचं आहे. हे 11वी बरोबर असणारच आहे परत तुम्हाला. सध्या लॉजिकल थिंकिंग कडे लक्ष द्या. कुठली एनर्जी कशात कन्वर्ट होते आणि त्यानंतर काय काय होतं विचार करा व्यवस्थित. ओके, पहिल्यांदा कुठली एनर्जी असणार आहे सिस्टम मध्ये सांगा भाऊ? पोटेन्शियल आणि Potential. हा, पण एकदा जर मला त्या सर एक मासची पोटेन्शियल आणि इनिशियल व्हेलॉसिटी माहित झाली तर Spring. आरची व्हॅल्यू काढू शकतो का रेंजची? हो सर. कशी करायची? फॉर्म्युला तर दिला ते पहिलं मला सांगा. जेव्हा मी हे बघा, जेव्हा या स्प्रिंगला रिलीज करेन मी, त्यावेळी कुठली एनर्जी कशात कन्वर्ट होईल रे? स्प्रिंग पोटेन्शियल. हा, स्प्रिंग पोटेन्शियलची कशात कन्वर्ट होईल? कायनेटिक मध्ये कन्वर्ट होईल की नाही? हो त्या बॉलची सर इमिडिएट पण तिथं आधी त्या बॉलची पोटेन्शियल एनर्जी पण असणार ना. पण हा, ज्या सर. सोडल्या सोडल्या त्या बॉलची हाईट बदलली आहे का? त्याच हाईटला आहे ना तो. हो सर. हो. ह्या एवढ्या इन्स्टंटचं सांगतोय मी तुला, ह्या छोट्याशा इन्स्टंटचा. जेव्हा स्प्रिंगला रिलीज करणार, ज्यावेळी बॉल पुढे येईल असा सफिशियंटली, त्यावेळी हाईट सेमच आहे ना ग्राउंड पासून. हो 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 सर. सर. त्यामुळं स्प्रिंगची पोटेन्शियलची कायनेटिक मध्ये कन्वर्ट झाली. एक्स्ट्रा काय एनर्जी मध्ये अजून चेंज झालेलं नाहीये. येते का लक्षात सगळ्यांना? हो सर. हाफ के एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर, बरोबर ना? हो मग त्याच्यावरून आपल्याला इथलं स्पीड मिळेल. आता जसा हो. खाली येईल त्याप्रमाणे हाईट वाढत जाईल, त्यानंतर आन्सर वेगळा असेल. पण आता सध्या होरिझॉन्टल मध्ये हाईट बदलली आहे का त्याची? नाही सर. MGH ला हात लावायचा नाही. समजलंय आदित्य? आदित्य
हो सर. हात जर पेटत असा असता की इथं ती स्प्रिंग असते समजा अशी आणि इथं बॉल असता, तर सोडताना ते एक्स सोडताना काय झालं असतं याने एमजी साइन थिटा अजून खाली असतं, कळतंय का? हा हो सर हो. मग तेवढा किचकट नाही करायचं, ऍडव्हान्सला वगैरे पडतील कुठं तर, हे त्या लेवलचं थिंकिंग आलं पाहिजे तुम्हाला. येते लक्षात? हो सर. हो सर. मग इथं हाफला हाफ हो कॅन्सल सर. मग व्हीची व्हॅल्यू किती मिळते रे आपल्याला, किती स्पीडनं हा बाहेर पडेल? एक्स रूट के बाय एम मिळतं का? एक्स रूट के. हो सर हो. हे तुमचा आन्सर आहे, एक्स रूट ऑफ के बाय एम. कळते सगळ्यांना? हो मला हो जर हो होरिझॉन्टल सर. स्पीड माहित असेल, हाईट माहित असेल, तर रेंजचा एक फॉर्म्युला शिकवलो तुम्हाला, यू अंडर रूट 2h बाय जी. U√2H/g. हो सर. ओके, हो. हो सर. कुठनं आले आठवत नसेल तर जाऊन बघा ते लेक्चर्स. आता हे हो परस्पर सर. नाही करू शकत मी, कुठनं आले हे. हाईट एच लागते, व्हर्टिकल कंपाऊंड 0 असतो, त्याच्यावर टाइम काढतो, तो टाइम याच्यामध्ये पुट करतो, बघा हे आठवते का काय तुम्हाला? हो सर आठवलं. ओके, हो सर. मग रेंजचा हो फॉर्म्युला सर. काय येणार? ही व्हॅल्यू आता इथं पुट करणार एक्स ह्या व्हेलॉसिटीची होरिझॉन्टल. सो एक्स रूट ऑफ के बाय एम, हे मेन्सला पडू शकतो हा क्वेश्चन. अंडर रूट 2h, आता ते कॅपिटल एच दिले त्यामुळे कॅपिटल एच मध्ये घेऊया. आले का सगळ्यांना लक्षात येईल? खरंच हो सर. ह्याला हो सोपं सर. लिहू शकता, एक्स अंडर रूट ऑफ 2kh बाय mg. हो रेंज सर. या मासवर डिपेंड करेल, समजतंय का? हो सर. हो सर. तुम्हाला लॉजिक लावायला येईल का रे क्वेश्चन्स मध्ये? हो सर. हो सर. कॉन्फिडन्स येईना तुमच्यावर, जमते नाही जरा जरा खरंच. एनर्जी हो कन्झर्वेशन सर. हो सर. हो सर. आता याच्यावरची हो प्रॅक्टिस सर. करा, मॉड्यूल मध्ये क्वेश्चन्स आहेत, करा ते, बघा काय समजतंय कसं समजतंय. ठीक आहे, चलो मी एंड करतो आता लेक्चर. आणि अजून एक, उद्या मला कदाचित घरी परत जावं लागेल संध्याकाळच्या वेळेत वगैरे. उद्या जर लेक्चर नाही झालं तर मी अरेंज करतो सोमवार मंगळवार बुधवार मध्ये कुठंतरी, चालेल का? चालेल हो सर. सर हो सर. आमचं पण स्कूल सर तीनच आहे. नाही नाही, तीन ते माझ्या टाइम टेबल पोहोचलं ते, मी बघून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आपलं काही जास्त क्रॅश नाही होणार रे, कारण आपले गुरुवार शुक्रवार शनिवार असतात ना फक्त. हो सर. हो. मग त्याच्यामध्ये जिथं क्लॅश होईल तिथं बघूया, ऍडजस्ट करू काय ते. ठीक आहे, हो सर. हो आणि सर. रिव्हिजन मध्ये भरपूर वेळ हा तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस मध्ये घालवायचा, कळतंय? हो सर. हो सर. परवा मला जाणवलं की तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेळ पाहिजे, म्हणून ते लेक्चर ऑफ दिलं होतं तुम्हाला. ठीक आहे, बघा, आणि हे सगळं आवडीनं करा रे. हे तुम्ही स्ट्रेस हो घेऊन सर. करत असाल ना, हे करण्यात पॉईंट नाही बरं का, ऑनेस्टली सांगतोय. नाही सर. ठीक आहे, तुमच्या म्हणजे जर तुम्हाला हे स्ट्रेस होत असेल याचा, सर कवा करायचं हे सगळं वगैरे, तर फाउंडेशन नाही करायचं मग त्यावेळेला. हे मी चिडून वगैरे सांगत नाहीये, असं नाही, कसं नसतं करायचं. फाउंडेशन एन्जॉय करायचं असतं, कारण हे आता नाही शिकलं तर 11वी हो मध्ये सर. शिकणारच आहे की नाही? का शिकवणार नाही तुम्हाला कोणी? हे सगळं शिकवणार आहेत ना, मग हो सर. हे मजा येते हो म्हणून सर. करायचं, समजतंय? भारी हो वाटतं सर. म्हणून करायचंय, हा मला सर. जमतंय. हो सर. बाकीच्या पोरांपेक्षा हा जरा सर. मला जास्त बुद्धी देवान दिलीये, तो शाप आहे म्हणायचं मला. हो सर. आवडतंय मला हे, तसं करायचं, कळतंय? बघा खरंच हो अजून सर. एकदा हो सर. विचार करा, ऑनेस्टली कसं असेल काय असेल. सर लेक्चर खूप होत आहेत काय असेल, तुम्ही बिंदास मला सांगू शकताय, सर प्रॅक्टिस एवढी होत नाही जशी वाटावी, आणि मॉड्यूल सगळे सोडवणे गरजेचे नाही आहेत, कळतंय ना? 10 क्वेश्चन जरी हो तुम्ही सर. पुरेसं आहे, तुमच्या आवडीनं करा. कसं होतंय मार्क्स कमी पडल्यावर आलो. चलो बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. बाय सर. सर. बाय. बाय Hi, sir. सर.